गुड मॉर्निंग मंडळी. तर हे बघा आमच्या इकडं कालपासून पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे खूपच छान वातावरण असं तयार झालेलं आहे. खूप गार असं वाटायला लागलंय आणि इतक्या दिवसातून आज आम्ही म्हणजे रात्री आम्ही खूप छान गाढ असं झोपलेलो आहे. आज आम्ही 10 वाजता उठलो डायरेक्ट सगळेच जण घरातले. हे बघा आता आमचा नाश्ता वगैरे बाकी आहे करायचा आणि खूपच छान वाटतंय. तुमच्या इकडे पण पाऊस पडलाय का? कारण पावसाची वाट सगळेच जण बघत होते, कारण गरमी एवढी वाढली होती की सगळे पाऊस कधी येते पाऊस कधी येते असंच चाललं होतं. आणि फायनली आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान असं वातावरण वाटत आहे. बघा ना वरी आभाळ पण आलंय मस्त. हे बघा आमच्या घरात काय चालू आहे. आरू बघा काय करते, नाश्त्याची तयारी चालू आहे. काय हो झोप झाली? छान वाटतंय ना वातावरण, गार वाटायला लागले. सगळ्यांनाच मस्त झोप लागली. आरू तुझी झोप झाली का नाही? डोळे सांगतायत आरूची मस्त झोप झाली. काल मस्त एसी लावल्यासारखं असं वाटत होतं, गार हवा सुटलेली. आम्ही दरवाजा ओपनच ठेवतात. बिल्लू आमचं बिल्लू बघा. आता बिल्लूचे थोडे हाल आहेत कारण इथे आता आमचं छप्पर ओपन आहे ना इथे, तर इथे सगळं ओलं होतंय. तर आज इथं मेन कपाट लावणार आहे आम्ही पावसामुळं. आणि पत्रे लावले असते पण ते कसं पॅक होतं ना पूर्ण, मग ते काढायला जमत नाही, म्हणून आज मेन कपाट टाकून घ्यायचा विचार चाललाय. बिल्लू तुझी सुविधा करणार आहे आता. हा टेन्शन झालंय ना बसायचं तुला? त्याला कसं इथं बसायची सवय आहे ना, इथं गार वाटतं त्याला बसायला. तर येतोय जातोय कुठं बसू चाललंय त्याचं. आता काय झालं बिल्लू, टेन्शन आलंय? कसं बघतो बिल्लू. चला आता माझा नाश्ता व्हायचा बाकी आहे, बनवायचं आहे आता सगळं. आज खूपच उशीर झालाय, जाऊ दे म्हटलं एक दिवस लेट. हे बघा चहा ठेवलाय आणि आता पराठा बनवून घेते आणि मस्त पैकी नाश्ता बनवायचा आहे आता. बिल्लू एका जागेवर बस, आता इकडे येऊ नको किचन मध्ये. हे बघा आला. हे बघा नाश्ता बनवते आता. मयुरेश आणि आरुने दोघांनी मिळून मस्त चॉप केलंय लसूण आणि कोथमीर. थोडं वेगळ्या प्रकारचं काहीतरी बनवते आज नाश्त्याला. आता एवढा उशीर झालाय तर त्याला काय बोलतात आरू? नान. काय माहिती कसं, पण तिने तिच्या मोठ्या मम्मीच्या इथं खाऊन आलेली आहे, तिला खूप आवडलेलं. मग तिला रेसिपी विचारली, तिने सांगितली, बोललं असं असं बनवायचं. त्या प्रकारे मी आता बनवते, बघू टेस्ट करून कसं लागतंय. हे सगळं लावून घ्यायचंय, लसूण त्याच्यावर सगळे पेस्ट लावायचंय. चला झालंय माझं बनवून आणि त्याच्यामध्ये हे पण टाकले ऑरिगॅनो. दुसरे पण घेते बनवायला, पटपट बनवून घेते आता. पहिलं नाश्त्याची वाट बघत बसले तिकडे बघा सगळं. आरू पण थांबलीये. भूक लागली. आज खूप लेट झालाय ना आम्हाला, उठायला पण उशीर झाला आणि नाश्त्याला पण उशीर झाला. सगळ्याच गोष्टी मग लेट. सगळं काम पण तसंच पडलंय. आरूची आज शाळा आहे, शाळा पण आता चालू झाली. सगळे धावपळ आता चालू आहे. वाव मस्त दिसतंय हे तर. किती छान आलंय है ना, भारी वाटायला लागले. खाल्ल्यानंतर टेस्ट कळेल कसं लागतंय. छान लागलं तर मग काय नाही, मग रोजच आहे मग आमच्या इथं. चला झालंय मस्त शेकलंय. आता यांना टेस्ट करायला सांगते. आरू घ्या बसा. ओ टेस्ट करून सांगा जरा कसं झालंय. काय झालं माहितीये का, लसूण थोडं जास्त पडलंय. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं असतंय. मी जास्त टाकलंय. आता थोडं टाकून बघते टेस्ट करून. पहिल्यांदा बनवते ना म्हणून एवढं काय आयडिया माहिती नाही. आता थोडंसंच टाकते, काहीतरी वेगळ्या प्रकारचं करून बघावं म्हटलं. मी फोन पण नाही केला करता वेळेस, विचारायला पाहिजे होता जरा. पण आरूने सांगितलं थोडंसं टाकायचं लसूण थोडं जास्त झालंय. मग आता फक्त थोडं टाकून बनवते. नळ पाण्याचं टेन्शन मिटलं आमचं. नाहीतर पाणी 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 करून रात्रभर जागी राहावं लागलं. आता काय टेन्शन नाही, नळाला पाणी येऊ नाही तर नाही येऊ, खाली प्यायपुरतं आलं तरी बस झालं. वरतून आम्हाला भेटलंय आता. चला झालाय माझा नाश्ता बनवून. आता यांना चहा वगैरे देते, मी पण खाऊन बघते टेस्ट कशी झाली आहे. यांना विचारू कसं झालंय. चांगलं आरू तुला आवडला? आणि तुम्हाला? बऱ्यापैकी म्हणजे यांना जास्त काही आवडलेलं नाहीये. या दोघांना आवडलंय, म्हणजे हे फक्त लहान मुलांसाठी ठीक आहे, मोठ्या माणसांना एवढं काही आवडत नाही. या दोघांसाठी बनवून देत जाईन. आता मी पण टेस्ट करून बघते कसं झालंय. बघू टेस्ट करते. मस्त लागते ना. अजून कसं पाहिजे? लसणाचा फ्लेवर येते, मस्त वाटते खायला. खमंग असा स्वाद आहे याला. आणि हे नुसतंच खायचं असतं, चटणी बरोबर चालतं, पण असंच छान लागायला लागलंय. मला पण आवडलं. त्यांना नाही आवडलं, यांना कसं तिखट झणझणीत खायची सवय लागली ना, मग हे असलं नाही आवडत त्यांना. मला आवडलं, बनवेल आता. त्यांचा गुडघा दुखायला लागलाय, मयुरेश चोळून देतोय. खूप दुखतंय हो. ती रिक्षा मध्ये बंद पडली होती ना, धक्का मारून मारून त्यांच्या गुडघे असे दुखायला लागलेत खूप. असं खूप टेन्शन आहे बाबा रिक्षा चालवताना पण.
आरू ये चल लवकर आंघोळ करायला. आता आरूच्या शाळेचा टाइम होतोय म्हणून आता तिची पहिली तयारी करते पटपट, कारण 11:30 वाजले बघता बघता. टाइम पण असा पळतोय ना आता. चल लवकर आवरून घे. आता तिला शाळेत जाते सोडायला आणि मग इथे मेन कापड पण आणायचंय टाकायला. चला आवरून घेते. हे बघा घुस असंच आहे, थोडं गेट उघडं ठेवलं की कुठून घुस येते काय माहिती. चांगली मोठी आहे. कसली मोठी आरू. आ मारली का? लागलं का ना तिला? चला आमची तयारी झाली. खूप घाई मध्ये सगळं करावं लागतंय. आरूची शाळा म्हटली की सगळी धावपळ धावपळ. घुस आली होती मोठी. हा लय मोठी होती. ह्याच्यामध्ये बसले होते, याच्यामध्ये हा कुंडीमध्ये बसली होती. हा बापरे, पप्पाने काटे घेऊन पळून लावलं. इकडे पळते तिकडे पळते. ह्या राशीवरून आली असेल अशी सरळ वाटायला लागला. तर कपडे परत मला धुवायचे. आपला बिल्लू बाहेर नव्हता ना काल रात्री. आता बाहेर बसतो तर अजिबात कोण येत नाही. चला बाबा उशीर झालाय खूप. चला खूप उशीर झालाय आणि पाऊस पण यायला लागलाय. आरू चल ग लवकर. आरूने छत्री पकडली. चल थांब ना, गाड्या नाही उद्या. चल चला आम्ही रिक्षात बसलोय आणि निघालो आरूच्या शाळेमध्ये जायला आता. आणि ट्रॉफिक तर रोजची आहेच इथे. आरूला ट्रॉफिकमुळे खूपच उशीर झालाय आता. अजून सँडल पण घ्यायचे. आरू काय करायचं? सँडल घ्यायची का राहू दे? चला आता आम्ही आरूला सँडल घ्यायला आलोय. चला आरूची सँडल घेऊन झाली आहे आणि शाळेला खूप उशीर पण झालेला आहे. आता पळायचं आहे सुसाट. सरक तिकडे. हे बघा चला आता डायरेक्ट आरूच्या शाळेमध्ये. चला आरूची शाळा आली आहे. जा आरू बाय बाय कर. बाय. जा हायच चाललेत ते काय चाललेत मुलं सगळे. जा राहू दे ग सोना. बाय सोनू. पाया पडणारच. बाय. आरूला आता शाळेत सोडलंय आणि आता आम्ही चाललो मेन कापड घ्यायला. मेन कापड आता राहिलेलं आहे घ्यायचं. पाऊस उघडलाय, आभाळ आहे, थोडं नावाला रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतोय. चला दुकानं आहेत ना उघडे इकडे? नाही मेन कापडाचं हो, मेन कापडाचं काय चालूच असणार. बाकीचे सगळे दुसरे दुकानं बंद आहेत इकडे. या साईडचे सगळे बंद आहेत. गर्दी झुंबड पडली इथे तर. सगळे पावसाचीच वाट बघत होते ना, पाऊस येणार आहे की नाही येणार हेच कोणाला माहिती नव्हतं. आता पाऊस पडला तर सगळी झुंबड लागली मेन कापड घ्यायला. बघितलं किती गर्दी आहे. सगळ्यांना आजच सुचलं घ्यायचं मेन कापड. काय हो काढा बाहेर म्हणजे बरोबर येतात. घ्या एक काढून. कोण आहे काय माहिती, दुकानवाल्याला काय घेणं देणंच नाही आहे. चला घेतलं मेन कापड. चला बाबा घेतला मेन कापड. 90 रुपये मीटर. गर्दी बघितली ना किती झाले. पूर्ण मार्केट भरलंय. सगळे दुकानं बंद आहे, खाली मेन कापडचे दुकानं ओपन आहेत. तर आता हे गेलेत रिक्षासाठी पडदे बघायला. आता रिक्षाला पण पडदे लावायला पाहिजे ना, नाहीतर सगळं पाणी आतमध्ये येतं. तर ते गेलेत पडदे बघायला. तोपर्यंत मी त्यांचं वाट बघत बसले रिक्षामध्ये. चला हे पण आलेत. आणलं हे मस्त आहे. कितीला आणले? 500 रुपयाचं. 550 रुपये बोलवत. हा चला आता ह्याचं पण टेन्शन मिटलं. आमच्या रिक्षाचं पण अजून टायर बाकी आहेत. असं सगळं रिक्षाचं काम करायचं बाकी आहे. आता पावसाळा आलाय ना, सगळं एक एक करून घ्यावं लागेल, आहे की नाही हो? चला आम्ही पोहोचलोय, आता घरी जातोय आणि आता मेन कापड टाकायची तयारी. आता यांना हेच काम आहे काय हो? हे घ्या, घरी असलं म्हणजे काय ना काय काम असतं बिचारांना, आराम म्हणून नाही. घ्या. चला आम्ही आलोय, पण आमच्या बिल्लूसाठी चिकन घ्यायचं राहिलंय. त्याचा खाऊ संपलाय, बोलण्याच्या नादामध्ये विसरून गेला. आता इथूनच घ्यावं लागेल. चला हे गेले आणायला चिकन. आता मी जाते घरी.
आमचा बिल्लू ना दुसरं काहीच खात नाही. त्याला मी म्हटलं कालपासून सवय लावल, पण ना तो दुसरं काय खातच नाही. त्याला फक्त चिकनच पाहिजे. चिकनचं ते मी बनवते ना त्याचा खाऊ ते. क्या चल रहा है? सगळी पावसाची मजा घेत आहेत. लाईट नाही. बिल्लू नाही ना, पप्पा गेलेत आणायला. चिकनचे दुकान पण बंद आहे आणि आता आमच्या बिल्लूला खाऊ. बिल्लू बघा कसा वेड्यासारखं करतोय. त्याला दुसरं काही खाऊच वाटत नाही. चपाती खात नाही, भात खात नाही. घरातल्या वस्तू खायला नको याला. याला फक्त त्याचा खाऊच पाहिजे. त्याला सवयच लागली तसली. बिल्लू चपाती देऊ तुला? त्याचं खाऊ पण खात नाही तो. करम करू मला आणतो खाऊ आणि त्याचा खाऊ. ते क्रंचीवाला आण ना त्याचा. पडायला लागलाय. अरे तू तरी आण ना. नाही खात ते. राहू दे. कसं व्हायचं बिल्लू? चक्कर येते ना. बनवते बाबा खाऊ. त्याला म्हटलं सवय लावण, म्हणजे घरातल्या पण वस्तू खाल्ल्या पाहिजे ना, सगळं भात वगैरे. कारण चिकन गरम असतं आणि गरमीमुळे त्याचे केस कसे गळायला लागले थोडे थोडे असे. म्हणून म्हटलं सवय मोडावी त्याची. पण तो दुसरं काय खातच नाही. आता तेच परत त्याला बनवावंच लागणार आहे ते खाऊ. म्हणून म्हटलं आता चिकन घेऊन यावं. पण आता 2 वाजलेत ना, सगळे दुकानं वगैरे बंद आहेत. आता संध्याकाळीच गेलं. तोपर्यंत आमचा बिल्लू आता उपाशी आहे. तसं त्याचा खाऊ तो क्रंचीवाला त्याचा आहे, तो खातो तो. ते खाऊ आहे तेच तात्पुरता देते. आता काय करणार. आणि आता बनवावंच लागतं. बघ कसं वेड्यासारखं करतोय. असं उचापत्या करतोय. काय होतंय रे बिल्लू तुला? बस ना शांत. दे मग दूध दे. कारण त्याला दूध पण जमत नाही ना, म्हणून देऊ वाटत नाही. दूध पिलं की झालं त्याचं पोट पण गडबडतं. खूपच नाजूक आहे बाबा. हे पण आलेत आता. चला बरं झालं चिकन मिळालं. आता बिल्लूचा खाऊ बनवून घेते पटपट, म्हणजे तो मस्त खेळेल. नाही आता वेडा पिसा झाला, लगेच भूक लागली म्हणून. आणि हे आता मेनकापड टाकून घेतात. मेनकापड टाकायचं काम चालू. बिल्लूची सुविधा. बिल्लू ये इकडं ये, घरात ये बिल्लू. चल ये. मेनकापड टाकून घ्यायचं काम चालू केलं यांनी. पाऊस पण येतो रिमझिम रिमझिम. जोरात येण्याच्या आधी झालं पाहिजे. काय हो आभाळ आलंय गच्च भरून. सगळ्यात मेन म्हणजे आमच्या बिल्ल्याची बसायची सुविधा. कारण त्याला वाट्याची सवय लागली ना बसायची इथं बाहेर. आणि तो बाहेर बसला म्हणजे उंदीर घुस काहीच येत नाही आतमध्ये. आणि बघितलं ना रात्री पाऊस होता, तो आतमध्ये झोपला तर एक घुस लगेच सकाळी याच्यामध्ये बसली. कुंडीमध्ये कशी काय आली तेच समजत नाही. मयुरेशला छिटूर मुटूर काम सांगितलेलं आहे काय काय आणायला. कुठून आणलं? रस्त्यावरून. बिल्लूचा खाऊ पण शिजतोय आता. बिल्लूला आतमध्ये ठेवले ना मयू. घरामध्ये तुम्हाला सगळा पसारा दिसत असेल, पण काम झाल्यानंतर एकदम चकाचक असेल सगळं. मी कसं सगळ्या साफसफाई करायला काढल्या होत्या ना, त्याच्यामुळे थैल्या वगैरे सगळ्या काढल्या होत्या मी. ते ठेवायचं आहे मला सगळं. डीमार्टच्या थैल्या वगैरे. माहिती आहे ना आपल्या घरात पसारा असला म्हणजे एक छोटंसं घर, त्यातमध्ये एवढे मोठा पसारा आणि त्यातमध्ये साफसफाई नाही केलं की लगेच पसारा दिसतो. म्हणून सारखं साफसफाई करावीच लागते. चला पहिले यांचं आवरल्यानंतर मग मी माझं काम करून घेईन. तर चला फायनली आमचं मेनकापड टाकून झालेलं आहे. पण आता पाऊस आल्याशिवाय कळणार नाही व्यवस्थित टाकलंय की नाही टाकलं, पाणी व्यवस्थित जातंय की नाही जात. मयुरेश आता सगळं साफ करून घेतोय. चिखल चिखल झालं होतं सगळं. घे सगळं साफ करून. मयूर पप्पाचं काम झालं. चला आता आपलं प्लास्टिक टाकून झालेलं आहे. आता तुमचं तर टेन्शन संपलंय. बिल्लूचं मेन टेन्शन गेलंय. आमचं टेन्शन रातभर आहे अंगावर उड्या मारतोय. त्याला त्याचा आनंद मावणार नाही आता. कुठं लोळून कुठं नाही. चला काम करायला बी तुम्हाला बरं झाले. आता चला मी जरा थोडा आराम करतो, म्हणजे नंतर मला गाडीवर जायला. हो करा करा आराम करा. आता त्यांचं काम झालेलं आहे आता खरंच. बघा आमचा बिल्लू पण आला आता. बिल्लू बिल्लू हे बघ किती छान आहे. बघ आता बस खाली बस. हे बघ चकाचक. लोळा लोळा आता लोळा. त्याला असं गाढवाने लोळायचं असतंय. अरे 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 मस्त आहे बघ बिल्लू. आता नाही नाही आता घरी चला. वास येतो त्याला, वास येतोय. तिकडे ठेवलंय मी खाऊ त्याचा. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.